तुमच्याकडं? सकाळी उठूच वाटत नाही. किती वाजता जात असं कामाला? मी 7ला 7:30ला बाहेर पडतं. कपडे धुवायला, आंघोळ करायला त्यालाच वेळ लागतोय. आता येऊन घरातलं आता येऊन घरात सकाळ डब्बा करून आली गेलो. पुरींचं डबं दोघींचं 2 डब्बं. आता करायचं फरशी भाजी घातली. रोज कशाला फरशी पुसायची, एक दिवस आड 2 पुसायची. टाइम फरशी आहे. बाई बाई. ह्या अशा पुऱ्या माझ्या घरात किमान आठवड्यातून कधी 2-3 वेळा तर का असना बनत असतील. तर नमस्कार ताईनं, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं सकाळच्या डब्याची तयारी चाललेली आहे आणि इथं मी मिक्स भाजी केलेली आहे. मिक्स भाजी म्हणजे आपण जी संक्रांतीच्या भोगीच्या वेळी बनवते की नाही, तशी भाजी बनवलेली आहे, म्हणजे भाजलेल्या तिळाचा कूट घालून. तुम्ही म्हणाल ताई आज असं अचानक भोगीची भाजी कशी काय बनवली? तर कसं आहे माहिती आहे, पहिल्यापासून जे आपल्या पूर्वजांनी चालीरीती चालू केलेल्या आहेत की नाही, त्या पाठीमागे मला वाटते प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्र असतं. कारण बघा, आता थंडीच्या महिन्यातच संक्रांती येते आणि त्याचवेळी आपण जी भोगीला भाजी भाकरी करतो, तर त्यात का नाही तीळ घालायची पद्धत आहे. तीळ हे उष्णतेचं प्रतीक आहे, त्यापासून आपल्या शरीरात की नाही उष्णता निर्माण होते. त्यामुळे मला वाटते की नाही फक्त सणाच्या दिवशीच अशा पद्धतीनं भाजी न करता अधूनमधून केली तरी चालते, किंवा कुठल्या पण भाजी तिळाचा कूट म्हणा, भाकरी करताना तीळ म्हणा, म्हणजे तुम्ही धपाटा करत असाल, पराठा करत असाल तर तीळ वापरायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला थंडीचा त्रास थोड्या प्रमाणात कमी होईल. तर इथं माझी भाजी झालेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे, कारण गार झाल्यावर की नाही अजून घट्ट होणार आहे ही भाजी. ह्यामध्ये मी बटाटा, हिरवा वाटाणा आणि गाजर घातलेलं आहे. वांगं घातलेलं नाही, कारण मग पोरं खाताना कधी नाक मुरडतात. त्यासोबतच इथं मी पुऱ्या बनवलेल्या आहेत. ह्यामध्ये की मी काय काय घातलं आहे थोडक्यात सांगते. म्हणजे पालक असतो की नाही, ते थोडंसं मी की निवडून घेतला, त्यानंतर गरम पाण्यात उकळून घेतला, गार करून त्याची पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं पण वाटण करून घेतलं आणि गव्हाच्या पिठातच कणी हे सगळं घातलं. मीठ, ओवा, थोडंसं कणी धना पावडर हे सगळं घालून थोडंसं तेल घालून मळून घेतलं. म्हणजे आपण जे पुरीसाठी मळतोय तशा पद्धतीने हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. माझ्या बारक्याला असं काहीतरी केलेलं असलं कणी की भरपूर किती पण द्या तुम्ही, तो आवडीनं खाईल. आणि रोज 2 चपात्या दिलं कणी तरी त्याला नको असतं, तरी ते संपवताना कणी सारखं कुरबुरी त्याच्यात चालू असतात. आता आजचंच उदाहरण घ्यायचं ना, तर मी बरोबर कणी थोड्याशा म्हणजे 6 पुऱ्या दिल्या त्याला आणि म्हटलं एवढ्या बास ना, तर पहिल्यांदा बास म्हटला ठीक आहे. आणि बरोबर जायच्या वेळेत कणी काय म्हणते माहिती आहे काय, ठीक आहे मग अजून मग मी 1-2 घातल्यास तरी चालते, उगीच हे नको ना असं. म्हणजे त्याला कणी असं आवडीचं काहीतरी केलं ना की मग खातो, पोटभर जेवतो. पण असं चपाती रोज फक्त भाजी असं दिलं ना की मग 2 चपात्या पण कणी खायला बघत नाही, असं पोरगं आहे. मग तुम्ही म्हणाल की एवढं तेलकट हे सारखं सारखं देणं पण बरोबर नाही. तर बरोबर आहे ताईनं तुमचं, पण कणी पुरी तळताना एक महत्त्वाच्या किरकोळ आहेत गोष्टी, पण महत्त्वाच्या टिप्स जर फॉलो केल्या ना, तर पुरी आपल्या तेलकट होत नाही आणि पोरांना पण सारखं असं तेलकट देते असं आपल्याला जाणवत नाही. तर काय करायचं त्यासाठी, इथं मी तेल पहिल्यांदा कधी पण कणी चांगलं मोठ्या गॅसवर तापवून घ्यायचं. पहिल्यांदा थोडंसं पीठ बघून घ्यायचं असं तेलामध्ये टाकून, वर आलं की नाही मग आपलं तेल चांगलं कडकडीत तापलं आहे असं समजायचं आणि मगच ती पुरी घालायची. काय होते मग ते आपण बारीक गॅसवर अशा पुऱ्या तळल्या की नाही, त्या पुऱ्या तेल ते शोषून घेते आणि मग गार झाल्यानंतर असे एकदम तेलकट तेलकट पुरी होते. तर अशी कमी तेलकट अशी पुरी व्हावी असं वाटत असेल ना, तर गॅस मोठा करायचा, तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मगच ह्या पुऱ्या तळायच्या. म्हणजे आपल्या पुऱ्या कणी अशा तेलकट होत नाही आणि मग पोरांना पण द्यायला चालतं. तर अशा तर मी वेगवेगळ्या ह्यामध्ये दुसऱ्या भाज्या पण घातल्या तर चालते, किंवा नाही घातल्या नुसतं चपातीच्या, म्हणजे गव्हाचं पीठ कसं आपलं असतं. बाकी मैदा म्हणा हे म्हणा आपण प्लॅन करून जर करायचं म्हटलं ना, तर माझ्यासारख्या तरी सामान्य गृहिणींना ते जमत नाही. म्हणजे कधीतरी एक ठीक आहे, पण नेहमी मनात येईल तेव्हा करायचं असं जर असेल ना, तर गव्हाच्या पिठातच कणी जे काही तुम्हाला घालायचं आहे, नुसतं भाजी जरी नसली तरी ओवा, हळद, हिंग, धना जिरा पावडर असेल, लाल तिखट ते घालायचं आणि मळायचं तेल घालून. त्या पण पुऱ्या अगदी छान होत्यात. म्हणजे आपल्या मनात आलं आणि केलं अशा पद्धतीनं. ते मैदा वगैरे जर असेल घातलं ठीक आहे, नसेल कणी गव्हाच्या पिठात करायच्या, त्या पण एकदम चांगल्या होत्यात आणि चवीला पण होत्या. तर इथं पुऱ्या झाल्यानंतर पोरांचा डबा वगैरे भरला.
त्यानंतर बाकीचं पण जेवण आवरून घेतलं, लगेचच ओटा आवरला, भांडी आवरली, झाडू मारून वगैरे सगळं घेतलं. असं काहीतरी असलं की नाही मग मला नाश्ता पण काय वेगळा करायची म्हणजे गरज पडत नाही. हेच पुरी भाजी नाश्त्याला पण होते आणि डब्याला पण होते. तर नाश्त्याला आणि पोरांच्या डब्याला आताच करून घेतले आणि उरलेलं पीठ कणी तसंच मी पातेल्यामध्ये ठेवलं होतं. तर मी तुम्हाला आता ही पुरी काढते आणि कणी तोपर्यंत आपली पहिली पुरी गार झाली असेल. मी तुम्हाला आता तुमच्या समोरच कणी तेलकट दिसते का नाही ते मला सांगा, मी तुम्हाला दाखवते. त्यामुळे पहिल्यांदा गॅस बारीक करूया म्हणजे कणी आपलं तेल जास्त असं कडून नाही जाणार. तर इथं बघा तुम्हाला मी पहिल्यांदा पुरी दाखवते. ही बघा तुम्हाला दिसते, अजिबात तेलकट दिसत नाही. थांबा तुम्हाला कणी थोडासा मोबाईल असंच व्यवस्थित क्लिअर जिथं दिसेल कणी तिथं ठेवते. थोडासा ओटा कणी दुर्लक्ष करा, कारण आता कसं काम करते त्यामुळे ओट्यावर पीठ वगैरे थोडंसं काहीतरी पडलं असेल. तर हे बघा म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की मी कट करून एडिट करून वगैरे व्हिडिओ बनवलेला आहे. हे बघा बोटाला पण लागत नाही, बोटाला एवढं काय क्लिअर दिसत नाही. पण पुरी बघून तरी तुम्हाला लक्षात आलं असेल ताईनं, ज्या म्हणजे कोणी ताई जेवण वगैरे करायला येत असेल ना त्यांना लगेच बघितल्यानंतर समजेल पुरी तेलकट झाली का नाही. आणि ही आपली आता दुसरी केलेली पुरी आहे. ही पण बघा अगदी कमी तेलामध्ये होते. म्हणजे आपण फक्त तेवढं महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवायचं काय, तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरच कणी आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या. तर घरातलं सगळं आवरल्यानंतर आज सोमवार होता त्यामुळे महादेवाला जाऊन आले. तिथं म्हणजे असं दूध पाणी वगैरे नेलेलं ते काढून ठेवलं आणि मी परवा दिवशी कणी कप आणून घेतले, ते तुम्हाला दाखवते. थांबा. आमचा गावभाग असल्यामुळं कणी एवढी काही जास्त व्हरायटी मिळत नाही, पण जी असेल ना मला चांगली वाटली तेवढी मी मागवलेली आहे. म्हणजे मी काही स्वतः गेली नव्हती, तनूला पाठवलं होतं. मग त्यानं फोटो पाठवले त्या सगळ्यामध्ये कणी मला हे म्हणजे प्रत्येक म्हणजे फोटो मी असं झूम करून बघितला, हे मला बऱ्यापैकी आणि थोडंसं वेगळं असं वाटले. म्हणून हे मगसारखे मला कप हवे होते, तर मला हेच बरे वाटले म्हणून मी हे मागवलेले. तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा ताईनो. कारण कसं होतं म्हणजे माझ्याकडं 2च कप कणी शिल्लक आहेत, ते पण वेगळ्या आकाराचे वेगळ्या डिझाईनचे. म्हणजे 2 सेटमधले कणी एकच शिल्लक राहिलं होतं. अजिबात कप घरात कोणतरी पाहुणे आले ना तर अजिबात द्यायला कणी माझ्याकडं कप नव्हते, म्हणून मी हे अर्जंट कणी मागवलेले आहेत. मी पहिल्यांदा ते धुवून ठेवते म्हणजे वापरायला बरं पडेल. त्यानंतर माझा भात पण करायचा होता, आमच्या दोघांसाठीच बनवायचा होता. त्यामुळे म्हटलं की नाही पहिल्यांदा देवाला जाऊन यायचं, नंतर मग गरम गरम करायला येईल म्हणून ठेवला होता. थोडासाच लावायचा होता कारण पोरं आली तर पण कधी कधी खातात, कधी कधी खात नाहीत. आणि असं पुऱ्या वगैरे असल्या का नाही की मी उरलेलं पीठ मी ठेवलेलं असते, मग त्याच्याच पुऱ्या करून देते. मग ते संध्याकाळी पण कधी पुरी भाजी वगैरे खातात मग. आणि तांदूळ काय मी परवा दिवशी निवडून ठेवले होते त्यामुळे ते निवडायला पण लागलं नव्हतं. त्यामुळे छोट्याशा भांड्यामध्ये तेवढंच तांदूळ धुवून मीठ घालून गॅसवर ठेवलं. आणि इकडे आमच्याकडे तर थंडी इतकी सुटली आणि त्यात वारा असते की नाही, सकाळ सकाळी भयानक थंडी वाजते. आणि उठल्यापासून की नाही एकसारखं फरशी पण आमची गार आहे, त्यामुळे एकसारखं उभं राहून की नाही असं गार गार वाटत होतं. म्हटलं आता भात ठेवायचा. आणि थोडीशी भूक पण लागली होती. मी काय नाश्ता वगैरे केलाच नव्हता कारण मला आज देवाला पण जायचं होतं महादेवाला, त्यामुळे फक्त चहाच 2 वेळा झाला होता. त्यामुळे भात ठेवला, मशीन लावायचं होतं कपड्याचं, म्हणून कपड्याचं मशीन पण लावून घेतलं. कारण आज सोमवार आहे, लाईट कधी पण जाऊ शकते आणि सारखी सारखी आता हल्ली कणी ये जा करते, त्यामुळे एकसारखं मशीन लावायला येत नाही असं ये जा झाली की. म्हणून म्हटलं पहिल्यांदा आता लक्षात आलं आहे तर मशीनला कपडे लावून घ्यावीत. त्यानंतर म्हटलं आता कणी जेवायला पण अजून भात व्हायचं आहे. आणि आता कसं इतर वेळी आमचं काही एकत्र जेवण होत नाही, त्यामुळे सुट्टीचा दिवसच एक चान्स असतो की एकत्र जेवण करायचं. त्यामुळे कणी पोरांचं बाबा थोडंसं बाहेर काम होतं पण गेलेली. म्हटलं आता भूक लागली तर चिक्कू पिकलेले आहेत का बघितले, एक चिक्कू पिकलेला होता. म्हणून म्हटलं आता ते कणी उन्हाला मला बसायचं होतं थोडा वेळ, कारण भात मुरतोपर्यंत कणी थोडंसं म्हटलं उन्हाला बसायचं. थोडंसं ऊन लागलं की जरा बरं वाटते, कारण उन्हाला पण जास्त वेळ बसले की काय होतं आहे, उन्हाला बसले की बरं वाटतं आणि जास्त वेळ बसले की चटके लागायला सुरुवात होते. आणि मग नंतर सावलीत आलं की परत थंडी वाजायला चालू होते. मग थोडाच वेळ कणी तरी पण म्हटलं थोडंसं असं भिजल्यासारखं पण झालेलं आणि एकदमच गार गार वाटत होतं, म्हणून उन्हाला बसले चिकू खाई तोपर्यंत. असं दुपारच्या वेळेत आमच्याकडे असं निवांत, असं दुपार म्हणजे आता साधारण कणी 12 वाजले असतील, 12च्या दरम्यान असं निवांत असते बघा आमच्याकडं. शेतवड असल्यामुळे कणी एवढं भारी वाटतंय. चला तर ताईंनो आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला माझे डेली व्लॉग आवडत असतील तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.